नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. चर्चा अशी आहे की मोदी साहेबांनी एक नारी शक्ती वंदन बिल आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते बिल मंजूर करण्यासाठी ते विधेयक संसदेमध्ये मांडलं आणि ते खरं तर डिलिमिटेशन बिल होतं, पण मोदी साहेबांनी त्याला नारी शक्ती वंदन बिल म्हणून पास करून महिलांना 33% आरक्षण संसदेमध्ये देण्याचं 133 घटना दुरुस्ती 131 घटना दुरुस्ती करून महिलांना 33% आरक्षण देण्याचा त्यांनी घाट घातला. सगळ्यात पहिला विषय असा आहे, माझा विषय जरा वेगळा आहे तरी आपण चर्चा करत जाऊ त्या विषयावरती. जर मोदी साहेबांना 33% आरक्षण देण्याचं इतकाच लाळा आहे, महिलांना द्यायला पाहिजे आणि दिलेलं सुद्धा आहे 2023च्या घटना दुरुस्तीमध्ये. पण सध्याचे जे भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी खरंच त्यांच्या खासदारकी आमदारकीमध्ये महिलांना 33% ते 40% कमीत कमी 20% आरक्षण दिलेलं आहे का? याचंच आत्मचिंतन BJPने किंवा भारतीय जनता पार्टीने किंवा मोदी साहेबांनी केलं पाहिजे. फक्त आव आणून आणि एक रडगाणं रडून त्यांना माहितीच होतं की हे विधेयक मंजूर होणारच नाही आहे आणि ते विधेयक मंजूर होऊ दिलं जाणार नाही, हे खुद मोदी साहेबांना माहिती होतं. पण त्यांच्याकडे एक रडण्यासाठी कारणच नव्हतं. कारण बंगालचे निवडणुका चालू होत्या आणि त्यांच्याकडे रडण्यासाठी कारणच नव्हतं की आता आपण निवडणूक तर आली आहे, आपल्याकडे रडण्याचं कारण नाही. म्हणून त्यांनी हे बिल आचारसंहिता चालू असताना आणलं आणि त्याच्यावर ते त्यांनी मंजूर करण्याचा प्रयत्न नाही केला, ते नामंजूर करून घेतलं त्यांनी. म्हणजे त्यांना रडण्यासाठी एक विषय मिळाला आणि त्याच्यावरती त्यांनी पूर्ण निवडणूक फिरवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता विषय असा आहे, जर यांना इतकी महिलांची काळजी, कितकी मी दाखवतो तुम्हाला, इतकी आता तुम्हाला दिसतच असेल इतकी महिलांची काळजी आहे, तर डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं होतं आणि ते संसदेमध्ये मंजूर झालं नव्हतं, तर त्यांनी थेट कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कधी? 75 ते 80 वर्ष अगोदर कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर मोदी साहेबांनी का राजीनामा दिला नाही? त्यांना इतकी महिलांचा लाळा येतं, का त्याने दिला नाही राजीनामा? किंवा त्याच्या संबंधित कोणत्याही इतके अन्याय अत्याचार झाले महिलांवरती त्यांच्या काळामध्ये, तर त्यांनी का राजीनामा दिला नाही आहे? कोणत्या गोष्टीवर ते का बोलत नाहीत? की त्यांना करायचंच नव्हतं ते मंजूर, फक्त रडायचं होतं. ठीक आहे, चालतंय, मोदी साहेबांनी राजीनामा द्यावा आणि भारताच्या जनतेला सुखी करावा, एवढीच विनंती करू आणि थांबू.